नमस्कार मित्रांनो, आत्ताच पार पडलेल्या नीटच्या पेपर्समधून आपल्याला बऱ्याच गोष्टी कळाल्या असतील. आत्तापर्यंत नीटचे पेपर बऱ्याच वेळेस लीक झाले आणि नुसते नीटचे नाही तर बरेचसे आणखी स्पर्धा परीक्षांचे पेपर लीक झालेले आहेत. पेपर लीक झाल्यानंतर सरकारने जी ॲक्शन घेतली, परत नीटच्या परीक्षा परत त्यांनी कंडक्ट केल्यात. आता त्याचा रिझल्ट पण लागला आहे आणि रिझल्टमध्ये हे समोर आलं आहे की तुमचे किती जरी चांगल्या प्रकारे तुम्ही पेपर दिलेला आहे, पेपर लिहिलेला आहे, तरी शेवटी तुमचा निर्णय काय असायला पाहिजे की तुमचा निकाल काय लागायला पाहिजे आणि तुम्हाला कुठलं रँक प्राप्त करायला पाहिजे किंवा तुम्ही कुठली रँक प्राप्त केलेली आहे हे आता तुमच्या हातात राहिलेलं नाही. नीटचा पेपर लीक होण्यापाठीमागे सरकारचा एकच उद्देश दिसतो आहे की मुलं उच्चस्तरीय शिक्षण जे भारतामध्ये उपलब्ध आहे, जसे डॉक्टर झालं, इंजिनियर झालं आणि आणखी काही क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये मुलं ती स्पर्धा परीक्षा देऊन जातात, त्याच्यामध्ये चांगली मुलं, हुशार मुलं किंवा काही ठराविक मुलं त्या गोष्टींसाठी उच्च शिक्षणासाठी पात्र ठरले नाही पाहिजे. नीटच्या निकालावरून ते हे अतिशय क्लिअर झालं आहे की तुम्ही कितीही चांगला अभ्यास करा, कितीही चांगले परीक्षा लिहा, पण तुम्हाला किती गुण मिळावे पाहिजे हे आता तुमच्या पण हातात राहिले नाही, हे सरकार डिसाईड करेल. रिसेंटली मी एक व्हिडिओ बघितला आणि त्या संदर्भाला लागून त्याच्यानंतर मला यूट्यूबवर बरीचशी व्हिडिओज भेटली. त्याच्यामध्ये मुलांनी चांगला पेपर लिहिलेला आहे, त्यांची आन्सर शीट्स पण चांगली आहेत, 500च्या वरती त्यांचा स्कोरिंग आहे, एका मुलीला 600च्या वरती स्कोरिंग आहे, तिला फक्त 100 मार्क मिळालेले आहेत आणि एका मुलांनी 520 मार्क्सचा पेपर लिहिला आहे, त्याला फक्त 92 मार्क मिळालेले आहेत. अशी परिस्थिती असताना एवढं तर नक्कीच आता क्लिअर झालं आहे की तुम्ही काय करायला पाहिजे हे आता तुमच्या हातात राहिलंच नाही. मुलांनी इच्छा व्यक्त करून त्यांनी ठरवलं की मला इंजिनियर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, त्यांच्या इच्छेप्रमाणे आता पालक त्यांना सपोर्ट पण करायला. बरीचशी पालक मुलांच्या इच्छेप्रमाणे त्यांना शिक्षण घेऊ देत आहेत, पण ह्याच्यानंतरसुद्धा आता ती इच्छा मुलांची पण नाही आहे, पालकांची पण नाही, आता ती सरकारची इच्छा झाली आहे की तुमच्या मुलांनी काय शिकायचं आणि कोणत्या पदावर जायचं आता हे सरकार ठरवणार. तुम्ही विचार करा, ज्या पद्धतीने हे सगळं भारतामध्ये चाललेलं आहे, आपल्या मुलं जरी इंजिनियर झालेत, जरी डॉक्टर झालेत, आपल्या शिक्षण पद्धतीला, भारतीय शिक्षण पद्धतीला किंवा भारतीय सर्टिफिकेट्सला ह्या जगामध्ये कुठंच मान्यता मिळणार नाही. कारण ह्या जगाला सगळ्यांना माहीत राहिलं असेल की हे सगळं फ्रॉड आहे, ही एक्झाम फ्रॉड आहे, हा रिझल्ट फ्रॉड आहे, हे सर्टिफिकेट फ्रॉड आहे, ही मार्कशीट फ्रॉड आहे, ही सगळी प्रोसेस फ्रॉड आहे. भारताच्या जशा पासपोर्टला आता काही व्हॅल्यू राहिलेली नाही आहे, तशीच आता इथून पुढे भारताच्या शैक्षणिक गुणपत्रिकेला काहीच महत्त्व राहणार नाही. संपूर्णपणे पुढच्या पिढीचं भवितव्य आहे जे आता सरकारने स्वतःच्या हातात घेतलेलं आहे. ही अतिशय चिंताजनक गोष्ट आहे मित्रांनो, खूपच चिंताजनक गोष्ट आहे आणि हे फार पुढचं पाऊल आहे. मग आपल्याला असं वाटतं की सरकारला असं करायचं तरी का? त्याचं पाठीमागचं कारण आहे की ह्या देशामधली खूप सारी मुलं जी आहेत ती उच्च शिक्षण होत आहेत आणि ती परदेशामध्ये शिफ्ट होत आहेत आणि त्यांना चांगली पॅकेजेस मिळत आहेत. त्या कारणाने भारतामध्ये जो मजूर वर्ग आहे तो दिवसेंदिवस कमी होत आहे. पण मजूर वर्ग हा कमी न होता तो कसा वाढवला जाईल, जनसंख्येला कसं मजबूर केलं जाईल की जेणेकरून मजूर वर्ग वाढला पाहिजे, शैक्षणिक चांगलं शिक्षण घेतलेल्या लोकांची संख्या कमी करून मजूर वर्ग कसा वाढवला जाईल, त्याच्यावर त्यांना कसं राज्य करता येईल, त्यांची कशी पिळवणूक करता येईल, हे सर्व काही चित्र आता दिसायला लागलेलं आहे. ह्या देशाला नक्की कोण कुठे नेतं आहे हे चित्र हळूहळू स्पष्ट व्हायला लागलेलं आहे. आपलं काम आता एवढंच आहे की इथून पुढचे जेवढी पण काही इलेक्शन्स असतील, खूप विचार करून तुम्हाला वोटिंग करायला लागणार आहे. फक्त धार्मिक भावनांवर, त्यांच्या अजेंडावर, त्यांनी सांगितलेल्या प्रॉमिसवर, त्यांनी केलेल्या भाषणांवर, त्यांनी दाखवलेल्या स्वप्नांवर विश्वास ठेवून चालणार नाही. तर तुम्हाला आता प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे की जो माणूस सत्तेमध्ये येणार आहे तो किती लायक आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे. जे देशामध्ये चाललेलं आहे ना मित्रांनो, तो फार चिंताजनक आहे, फार चिंताजनक आहे. मला
पुढच्या पिढीची म्हणजे ह्याच पिढीचं काय भविष्य दिसत नाही आहे, तर पुढच्या पिढीनंतर भारतामध्ये काय होणार आहे खरंच काही कळत नाही आहे. तुम्हाला काय वाटतं याच्यावर मला नक्की कॉमेंट करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि तुमच्या कॉमेंटची मी नक्की वाट बघेन.